करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. चांगलं आहे, भव्य पुतळा पुन्हा स्वागत एकदा आहे. तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे, जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली, पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक, आणि तो पैसा निवडणुकीत वापरला, त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी. नवीन शिक्षण धोरण आलं आता हिंदी हे सक्ती करणार हिंदी आहे. भाषा तर सक्तीची. काल देखील सक्ती नाही आहे, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. सर, घाटकोपरमध्ये आता मराठी आणि गुजराती वाद परत पेटला आहे. मराठी लोक गंदे असं आज म्हटलं जातं. मच्छी काठावरून वाद झाला आहे आणि मराठी माणसे घाणेरडी असं देखील आता तिकडनं सोसायटीतून लोक नाही, आम्ही या संदर्भाची